नमस्कार मित्रांनो, मी जयेश आणि आज तुमच्यासाठी एक न्यू व्लॉग घेऊन आलो आहे। तर आम्ही आज अलिबाग येथे सुप्रसिद्ध असलेल्या कनकेश्वर मंदिराला भेट देणार आहोत। ही व्हिडिओ पूर्ण पहा। कनकेश्वर मंदिराची तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये भेटेल। तर प्रवासाला सुरुवात करूया। अलिबाग शहराच्या जवळपास 15 किलोमीटर अंतरावर एक डोंगर आहे। या पहाडाची उंची जवळजवळ 385 मीटर असून मध्यावर एक प्रसिद्ध शिव मंदिर आहे, ते म्हणजे श्री कनकेश्वर देवस्थान। मापगाव नावाच्या गावातून सुमारे 750 पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला हे दगडी शिव मंदिर पाहता येते। हा प्रवास 1.5 ते 2 तासात पूर्ण करू शकतो। रघुजी आग्र्यांचे दिवाण गोविंद शेठ रेवादास दलाल यांनी कनकेश्वरी मंदिराची पुष्करणी आणि पायांचे काम स्वखर्चाने 1774 जूनच्या सुमारास केल्याची नोंद आढळते। देवाच्या इच्छेने त्याचा अधिवास असलेल्या ठिकाण हे बांधकाम झालं असून तिथे देवाचे पाऊल उमटले। या श्रद्धेतून देवाची पायरी बांधली गेली। पुढे माधवराव हरिफडके, रघुजी आंग्रे असे अनेक मान्यवर कनकेश्वरच्या दर्शनासाठी आल्याची नोंदी सापडतात। ब्रह्मकुंडाच्या अलीकडे पालेश्वर नावाचे छोटेसे मंदिर आहे। या ठिकाणी श्री शंकराला फुले न वाहता पाणी वाहता येतात, हे या ठिकाणाचे खास विशेष आहे। डोंगराच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आपल्याला दिसते ते पश्चिमाभिमुख कनकेश्वर मंदिर आणि त्याच्या मागील बाजूला असलेली दगडी अष्टकोनी पुष्करणी। मंदिराच्या दर्शनीय भागातील बांधकाम तुलनेने नवीन असून लोकवर्गणीतून केले गेले आहे। तिथली दीपमाला पारंपरिक कोकणी दाटणीची असून मंदिराच्या शिखरातील विविध देवतांची शिल्पे पाहण्यासारखी आहेत। गाभाऱ्यात गेल्यानंतर 6 पायऱ्या खाली उतरून स्वयंभू शिव स्वरूपाला पितली लिंग, मुखवटा, फणाधारी नागाचे पितली छत्र आहे। अगदी निवांतपणे या परिसराचा आनंद घेत महादेवाचे दर्शन घ्यायचा असेल तर एक दिवस पूर्ण हवा। तर तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता या लोकेशनला। लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल। जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।